खरं तर दिघावासियांनी फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी जी केली असती तो व्यवस्थित केली असती तर कदाचित त्यांच्यावर हे संकट ओढावलं नसतं। त्यामुळे फ्लॅट किंवा घर खरेदी करण्यापूर्वी कुठल्या कागदपत्रांची चौकशी करणं गरजेचं आहे तर ते IOD इंटिमेशन ऑफ डिसअप्रूव्हल ज्याला आपण तो ते देखील असणं गरजेचं आहे, ते आपण तपासलं पाहिजे। इमारतीच्या जागेचा जो 7/12 उतारा आहे तो बघणं गरजेचं आहे। 7/12 उतार्यावर कोणताही बोजा किंवा कूड असता कामा नये। विकासक आणि जमीन मालकामधला जो करारनामा आहे तो व्यवस्थित वाचून घ्यायला हवा। विकास करारनामा नोंदणीकृत असला पाहिजे तरच त्याला अर्थ आहे। बिगर शेतीचा आदेश असला पाहिजे, ती जमीन NA झालेली पाहिजे, त्याची ऑर्डर असली पाहिजे। पालिका, जिल्हा परिषद किंवा तत्सम यंत्रणांकडून त्याला बांधकाम करण्यासाठीचा परवाना मिळणं देखील तितकंच गरजेचं आहे। पालिका, जिल्हा परिषद किंवा तत्सम यंत्रणांकडून तो मंजूर केलेला जो नकाशा आहे तो नकाशा आणि त्याच नकाशाच्या माध्यमातून ते बांधकाम झालेलं पाहिजे। FSI आणि TDR प्रमाणपत्र देखील मिळवलेलं पाहिजे। बांधकाम पूर्णत्वाचा दाखला हा त्यांच्याकडे असला पाहिजे। भोगवाटा प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि हे सगळं असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी पै कमवून तुम्ही जे पैसे कमवलेले आहेत ते पैसे अशा ठिकाणी गुंतवा, नाहीतर तुमची ही अवस्था दिघावासियांसारखी होऊ शकते। हे तुम्ही टाळू शकता या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करून।